हस्तक्षेप करायचा आणि हस्तक्षेप केल्याच्या नंतर विठ्ठल कारखाना बंद पडला की आपल्या चिमण्या मार्गक्रमण करतायत, प्रगतीच्या दिशेने जातायत. मग काटा हाणायचा काही विषयच येत नाही ना. लोकांना वाटतंय ऊस जातोय ते बरं, काटा हाणू नाही तर काय हो, कारण काटाच निघाला होता ना विठ्ठल कारखाना बंद पडल्यामुळे. म्हणजे ज्यांना चालू केला, ज्यांना खाजगी कारखाने चालवले, महाराष्ट्राच्या हिरव्या यादीत आणले, विठ्ठल कारखाना सुरू केला, निवडणुकीमध्ये 2500चा दर दिला, कारखाना चालू केला, थकीत देणे 38-40 कोटीची दिली स्वतःच्या खाजगी प्रॉपर्टीतून. पूर्वीच्या कालखंडात या ठिकाणी कारखान्याच्या सत्तेचा वापर कुणीतरी करत होता, पण वर्तमान काळात संचालकाच्या प्रॉपर्टीचा वापर कारखान्यासाठी केला जातोय. आणि म्हणून जनतेच्या समोर सत्य आणि असत्य काय हे आलं पाहिजे. कारखाना ताब्यात दिल्यानंतर अभिजित पाटील जर कारखान्याला सोन्याचे दिवस आणत असेल तर आमदारकी हातात दिल्यानंतर तो सोन्याचे दिवस आणणार नाही का, हा प्रश्न जरूर तुम्ही तुमच्या मनाला विचारा. तर प्रॉपर पर्सन फॉर प्रॉपर फोर्स. दादांना कुणीतरी प्रश्न विचारला की हॉस्पिटल नाही, तेवढा दादा म्हटले आता हॉस्पिटल बांधायचं म्हणजे माझे पोरग काही डॉक्टरच नाही. आता डॉक्टर ह्यांची मुलं नाहीत म्हणून हॉस्पिटल बांधायचं नाही. विकास 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 म्हणजे काय? अरे की लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय. मी तुम्हाला आवर्जून आणि नम्रपणाने सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की राजा जन्माला येतो, हा राजवाड्यामध्ये राजा जन्माला येत नाही, तर तो मताच्या पेटीतून जन्माला येतो. उद्याच्या 23 तारखेला मताच्या पेटीतून आकाराला येणारा राजा कोण आहे? त्याचं नाव आहे अभिजित धनंजय पाटील. जर तो चुकत असेल तर तुम्ही जरूर डावला, पण जर तो बरोबर पावलं टाकत असेल, मतदार संघातला प्रथम नागरिक म्हणजे आमदार असतो. आणि त्या आमदाराचं पाऊल या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या जनतेच्या सुखाच्या दिशेने पडत गेलं पाहिजे. ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही, ही निवडणूक जिल्हा परिषदेची नाही, ही निवडणूक पंचायत समितीची नाही, ही निवडणूक या तालुक्यातल्या 134 गावच्या सर्वसामान्य माणसाला सामाजिक स्वास्थ्य देण्याची निवडणूक आहे. त्याच्यामध्ये प्रॉपर पर्सन आणि प्रॉपर फोर्स, ज्याची पात्रता आहे त्याच्या हातामध्ये जबाबदारी द्या. आणि ज्याच्यावरती जबाबदारी आहे पण जो पात्र नाही त्याला खड्यासारखा बाजूला काढा. प्रॉपर पर्सन फॉर प्रॉपर फोर्स, पात्रता आणि जबाबदारी याचं कॉम्बिनेशन असणारा बॅलेट पेपरवरती एकच उमेदवार आहे. त्या उमेदवाराचं नाव आहे अभिजित धनंजय पाटील आणि त्यांचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चित्र आहे शरदचंद्रजी पवार साहेबांनी. लहान वयात अभिजित पाटलाचं पित्याचं छत्र हरवल्यानंतर पवार साहेबांनी मायेची सावली पित्याचं छत्र अभिजित पाटलाच्या डोक्यावरती धरलेला आहे. म्हणून पवार साहेबाचा महाराष्ट्रातला लाडका उमेदवार कोण आहे? त्याचं नाव आहे अभिजित धनंजय पाटील. अभिजितला मत हे शरदचंद्रजी पवार साहेबांना मत आहे. मायबाप हा दूध संकलन करणारा आपला परिसर आहे, ज्याच्या घराच्या समोर दुधा अशा प्रकारची गाय आहे आणि ज्याच्या मोटरसायकलला दुधाची किटली आहे, त्याचा हात कधीही महायुतीचं मतदान करायला पुढे सरसवणार नाही. अनेक टप्प्यामध्ये आपण जर विचार केला तर ही निवडणूक या मतदारसंघात पर्याय शोधणारी नाही, तर ही निवडणूक या मतदारसंघात उपाय शोधणारी निवडणूक आहे. अभिजित पाटील हा माढा तालुक्यातला पर्याय नाही, तर अभिजित पाटील हे माढा तालुक्यातला उपाय आहे. म्हणून अभिजित पाटलाच्या पाठीवर शब्बासकीची थाप टाका, आपले भरभरून आशीर्वाद द्या, एवढीच विनंती या निमित्तानं आपल्याला करतोय. तिकडच्या 78 गावांमधून प्रचंड असा प्रकारचा प्रतिसाद आहे. आपल्या डोक्यात सुद्धा येणार नाही इतक्या मतानं अभिजित पाटील हा निवडून येणार आहे. हे 42, 14 आणि 78 हा फरक तुम्ही करू नका. 14, 42 आणि 78 याचं एकजीव मिश्रण झालेलं आहे. फक्त आपण ज्याला मत दिलाय तो विजयी उमेदवार असावा,
तेच आपल्याला 23 तारखेला समाधान असता, त्या समाधानापासून आपण कुणीही वंचित राहू नका एवढीच आपल्याला मी या निमित्ताने हात जोडून विनंती करणार आहे. आणि एक खमके असणारा, तरुण असणारा, सात्विक असणारा उमेदवार तुमच्या समोर महाविकास आघाडीनं पुढे केलेला आहे. त्या तिकिटाच्या बाबतीमध्ये तर किती वल्गना झाल्या. हे तिकीट कसं मिळू शकेल? काल कुणीतरी म्हटलं की अभिजित आबांची एबी फॉर्मची पिशवीच माझ्या हातात होती. त्याला माहितच नाही ती पिशवी कशाची होती. एबी फॉर्मची पिशवी धैर्यशील भैया मोहिते पाटलांच्या हातात होती आणि ह्याच्या हातातली जी पिशवी होती ती गाडीचं टायर खोल्याच्या पाण्याची पिशवी होती. आपण विचार करताना आणि जनतेच्या समोर जाताना, जनतेच्या समोर मत व्यक्त करत असताना जनतेला आपण ग्रहित कसं धरतो? जनतेच्या मताला किंमत आहे का नाही? जी किंमत पंतप्रधानाच्या मताला आहे तीच किंमत इथल्या सामान्य माणसाच्या मताला आहे. म्हणून या निवडणुकीमध्ये मतदान हे पवित्र दान आहे. म्हणून ते पवित्र व्यक्तीच्याच पदरात पडलं पाहिजे. ही लोकशाहीतली सात्विकता आहे आणि ती जपणं आपल्या प्रत्येकाचं नैतिक कर्तव्य आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की लोकसभेच्या दरम्यान अभिजित आबांना जो निर्णय घ्यावा लागला तो शरदचंद्रजी पवार साहेबांनीच घ्यावा लागला. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे की अभिजित आबा पाटलांचं कोणतंही पाऊल असू द्या, या महाराष्ट्रातला कुठलाही मोठा नेता अभिजित आबाला ताकद देण्याकरता पुढे येतो. याचं कारण काय आहे तर अभिजित आबा पाटलाची गुणवत्ता आहे. आदरणीय दादासाहेब, मला तुम्हाला विनंती करायची आहे, 30 वर्ष तुम्ही हे सत्ता भोगलेली आहे. 30 वर्षाच्या कालखंडात तुम्ही या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात एक सक्षम नेते म्हणून काम केला. तरी पण तुम्हाला तुमच्या सुपुत्राला निवडून आणण्याकरता तुम्हाला पक्षाचा आधार घ्यावा लागला. आणि अभिजित सारख्या शेतकऱ्याच्या सामान्य पोराला एका पक्षाने संधी दिली. हा या निवडणुकीतला फरक आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की उद्याच्या 20 तारखेला आपण सर्वांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बॅलेट पेपर वरती क्रमांक 2 वरती अभिजित आबांचं नाव आहे. अभिजित धनंजय पाटील यांच्या समोरचा तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड बहुमतानं त्यांना विनंती करत त्यांना सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच विनंती या निमित्तानं करतो. आदरणीय आबासाहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. या भोसेच्या भूमीवरती आबांचं आगमन झालेलं आहे. थोड्या वेळामध्ये व्यासपीठावरती त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. आपले विजयी आमदार सन्माननीय अभिजित आबा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांनी जय घोष करायचा आहे, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. अभिजित आबा तुम आगे बढ़ो. पाटील आपलं मनोगत व्यक्त करतील. अभिजित आबा तुम आगे बढ़ो. मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय अभिजित आबा या सर्व सन्माननीय मित्रांनो, लोकसभेला तुम्ही प्रचंड मताने धैर्यशील भैयाला निवडून दिलं. त्याच पद्धतीनं आपण अभिजित आबा पाटील यांना निवडून द्यावं. हा तालुका आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना मानणार आहे, आदरणीय विजयदादांना मानणार आहे. आणि मी वाड्यामध्ये सांगितलं होतं की आबा तुमच्या पंढरपूर तालुक्यापेक्षा सुद्धा आम्ही माडा 78 गावातून प्रचंड असं लीड देऊ आणि आम्हाला प्रचंड मताने निवडून आणू. मी जास्त वेळ घेणार नाही कारण आम्हाला पुढे मुलींच्या सभेला जायचं आहे. माडा मतदारसंघातून विकासासाठी आपल्या लोकांमधले लोकनेते हे प्रभावी सुंदर रामकृष्ण हरी, लोकनेते हे आपले लाडके आमदार अभिजित पाटील आपले आमदार.
या ठिकाणी तळेकर सरांचंही आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचंही स्वागत करा. प्राध्यापक महादेव तळेकर आपलं मनोगत व्यक्त करतील फक्त 2 मिनिटात. पंढरीच्या विठुरायाला नमन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू हॅलो वरती उचल. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर, माता रमाई, भीमाई, जिजाई, ताराव या सगळ्या महापुरुषांना वंदन करून बसा. खाली खाली बसा. खाली बस. खाली बसा. खाली खाली बसा. खाली. आणि या सगळ्या महान विचारवंतांना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या, फुले शाहू आंबेडकरांच्या आचारानं, विचारानं, धाडसानं, संभाजीराजांच्या परंपरेनं चालणारा या सोलापूर जिल्ह्यातला ढाण्या वाघ म्हणजे अभिजिताबा पाटील आहे. अनेक लोकांना समज गैरसमज बरेचसे झाले होते तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये. कारण ह्यो स्वराज्य पक्षाचा, महाराष्ट्र राज्याचा स्टार प्रचारक आहे. बँकेचा राजीनामा दिलाय की लोकांना आणि या बाजार गुंग्यांना वाटलं होतं की मी माझ्या दोस्ताची साथ सोडून निघून जाईल. आणि त्यामुळं तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे. स्वराज्य पक्षाचा एबी फॉर्म माझ्याकडे होता. स्वराज्य पक्षाचा एबी फॉर्म होता माझ्याकडे. सर्वसामान्य माणसाला ताकद देण्याची भूमिका या महाराष्ट्रामध्ये, या सोलापूर जिल्ह्यातला, सध्याचा ग्रामीण भागातला, परिसरातला एकमेव स्टार प्रचारक आहे. हे स्टार प्रचारक करण्याची धमक फक्त छत्रपतींमध्ये आणि त्याचं नाव आहे संभाजीराजे. आणि ही परिस्थिती असताना माझ्याकडे एबी फॉर्म होता. एबी फॉर्म असताना माझी परिस्थिती बघून मला छत्रपती संभाजीराजांनी तुला लागेल तेवढा खर्च सुद्धा करतो म्हणून मला सांगितलेलं होतं. आणि एवढं करत असताना अनेक जण येऊन मला म्हणत होते की तू अर्ज भर, तुला लागेल तेवढं नाही, शिल्लक राहील तेवढं देतो. पण मी जरी अर्ज भरला असता तरी सुद्धा मला निश्चितपणानं संभाजी महाराज आहेत, बच्चू भाऊ आहेत, राजू शेट्टी साहेब यांच्या माध्यमातून 15-20 हजार मतं पडली असती. पण माझ्या मित्राचं माझ्यामुळे एका मताचं सुद्धा वाटोळं झालं नाही पाहिजे या भूमिकेतनं आम्ही या ठिकाणी वागलो. कारण कोट्यावधी रुपये देऊन मला एबी फॉर्म होता, अर्ज होता. अनेकांचे मला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे येणार होते.
पण निष्ठेनं मित्रावरती प्रेम कशा पद्धतीचं असावं, माझ्या सहकार्यावरती निष्ठा कशा पद्धतीची असावी, आणि म्हणून तर पंढरपूर तालुक्यामध्ये 1 नंबर आणि 2 नंबर म्हटलं जायचं. 2 हंसों का जोडा तो अभिजित आणि महादेव तोळेकर सरांचा होता आणि तो कायमस्वरूपी राहील. आणि त्यामुळं अशा अनेक कोट्यांना, मला किती कर्ज असू दे मी त्याला भेट नाही, अशा अनेक कोटी आले, एबी फॉर्म आले, बरेच जण खोके घेऊन बोके घेऊन घरी गायब झालं. पण अशा खोक्यांना आणि बोक्यांना भीक घालणारी ही ह्या पट्ट्याची औलाद नाही. फक्त निष्ठेला, स्वाभिमानाला आणि माझ्या मित्रासाठी जागायचं फक्त मी म्हणून ठरवलं. अनेक जण म्हणायचे, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वल्गना व्हायच्या, अनेक वेगवेगळ्या भोसे म्हणजे तर ते काय म्हणतो आपण त्याला, शब्दच आठवना मला, काय भारत मामा मला शब्द आठवना. म्हणजे इथं एवढ्या चर्चा आणि एवढ्या भानगडी, एवढी काय काय लपडी होतात. पण प्रत्येक निवडणूक आली, निवडणूक कुठली पण घ्या, ग्रामपंचायतची येऊ द्या, जिल्हा परिषदची येऊ द्या, कारखान्याची येऊ द्या, लोकसभेची येऊ द्या, विधानसभेची येऊ द्या, आम्हाला रुसायचा लय नाद असतो. आम्हाला रुसायचा लय नाद असतो, त्या रुसणाऱ्यापैकीच आबा मी पण आहे. आणि पण मित्राला एकट्याला सोडून जाणारी औलाद नाही. त्यामुळे मित्राच्या खांद्याला खांदा लावून आम्ही निश्चितपणे लढत राहू. त्यामुळे कोणी काही वल्गना करू देत. 78 गावातनं एवढ्या भानगडी झाल्या, 14 गावातनं सुद्धा आम्ही बरोबरीतच येतोय, 42 गावातनं म्हणे आम्हाला 10-12 हजाराचं लीड मिळतंय. 23 तारीख येऊ द्या, 25,000च्या पुण्य फक्त भाद्रानं तुम्ही मोजत जावा. त्यामुळं 2 मिनिटात एवढीच फक्त विनंती तुम्हाला करायची आहे. हा घडी कुणासमोर झुकणारा नाही, हा घडी कुणासमोर वाकणारा नाही, हा कडी कुणाच्या निष्क्रियतेला, कुणाच्या भूल थपांना, कुणाच्या दबावाला बळी पडणारा नाही. म्हणून या दबावाला बळी न पडणारा, कुणालाही मॅनेज न होणारा, अर्ध्या रात्रीला 12-12 वाजता उठून त्या पठ्ठ्याची कामं करणारा, लोकांच्या आरोग्याचे प्रश्न मिटवणारा, लोकांना, गोरगरिबांना, सर्वसामान्यांना मदत करणारा, सर्वसामान्य छोट्या मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांची सेवा करणारा, सर्वांपर्यंत नम्रपणे राहणारा या सोलापूर जिल्ह्यातला एकच वाघ आहे, आमदार अभिजित ताबा पाटील. आणि तुम्ही सर्वांनी मिळून अभिजितबाबांच्या चिन्हाच्या समोर प्रचंड बहुमतानं, म्हणजे 25,000च्या पुन्हा फक्त 42 गावातनं लीड गेलं पाहिजे. बाकीचा बघायला माडा तालुका खंबीर आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून हे इलेक्शन हलगर्जीपणामध्ये घेऊन चालणार नाही. जसे आपल्याकडे आमच्याकडे खोके आले, तसे सर्वसामान्य माणसांपर्यंत सुद्धा या सगळ्या गोष्टी येणार आहेत. त्यामुळे तुमचा स्वाभिमान म्हणजे आबा, तुमची आमची अस्मिता म्हणजे आबाय, या तालुक्याचं नाक म्हणजे आबाय, आणि या नाकाच्या चिन्हावरती तुम्ही प्रचंड बहुमतानं सोलापूर जिल्ह्यातल्या विक्रमी मताने या पठ्ठ्याला निवडून द्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय शिवराय, जय भीम, जय जिजाऊ. बळीराजा ग्रामदैवत आई जानूबाईस नतमस्तक होतो. देव मामलेदार यशवंत महाराजांना नतमस्तक होतो. या आजच्या सभेला अभूतपूर्व प्रतिसाद देण्यासाठी या आपल्या परिवाराचे नेते कैलासवासी औदुंबरव्यांना पाटील साहेब, आपल्या गावचे ऋषितुल्य नेतृत्व होते यशवंत भाऊ, कैलासवासी यशवंत भाऊ पाटील साहेब, वसंतदादा काळे साहेब, भारतनाना भालके साहेब, कैलासवासी सुधाकरवंत परिचारक साहेब, या
गावचे सुपुत्र आमचे मार्गदर्शक होते राजू बापू पाटील साहेब, सर्व दिवंगत नेत्यांना सर्वप्रथम अभिवादन करतो. या आजच्या सभेसाठी आपल्याला रोहितदादा पवार साहेब येणार होते, परंतु हवामानामुळे हेलिकॉप्टर त्या ठिकाणी उडाल नाही, त्यामुळे रस्त्यात ते गाडीने येत आहेत आणि म्हणून इथं आपल्यावरती संवाद साधणार आहेत. या सभेसाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते साईनाथ भाऊ अभंगराव, मधुकराबा नाईकनवरे, मारुतीभाऊ तळेकर, महादेवजी पाटील, पी पाटील सर, राजाभाऊजी मस्के, अनंतराव पाटील, नितीन बापू कापसे, सुवर्णाताई शिवपूजे, आबासाहेब डॉक्टर आबासाहेब रणदिवे, डॉक्टर खपाले, शहाजानबाई, शिवाजीभाऊ साळुंके, मोहनभाऊ, मारुतीभाऊ, भारताबा पाटील, भारतनाना पाटील, देवानंदांना गुंड पाटील, शिवसेनेचे रणजितजी बागल, पुरोगामी संघर्ष परिषदेचे सर्व नेते, आमचे सहकारी मित्र नगरसेवक आदित्यजी फट्टेपूरकर साहेब, डॉक्टर गोडसे साहेब, हनुमंतनाना पवार, अरुणजी तोडकर, प्रमोदनीताई लांडगेताई, विजयजी भगत साहेब, माऊली भाऊ जळगाव जवळेकर, जीवराजी चव्हाण, मारुतीभाऊ पोरे, शिवाजी काका पाटील, शिवाजी भाऊ साळुंके, पंढरनाथ लांबकाने, भिकूदादा ननवरे, रघुनाथजी जगताप, अशोकजी शिंगटे, आप्पासाहेब चव्हाण, अण्णा महाराज भुसनर, शरदजी भिंगारे, नानासाहेब कांबळे, रामनाना वाघ, मंगळकर साहेब, नितीनजी नागणे, अण्णासाहेब महाराज भुसनर, ॲडव्होकेट डॉक्टर औदुंबरजी तळेकर, अजयजी जाधव, ॲडव्होकेट नितीनजी खटके साहेब, शहाजी पाटील सुगाव, तुकारामजी मस्के सर, महादेव महेश काका खटके, सुभाषदादा तळेकर, भारतबापू कोरके, भास्कराबा तळेकर, संजीव भाऊ तळेकर, ज्यांनी आता आपल्याला दमदार असं मार्गदर्शन केलं ते माझे सहकारी मित्र महादेवजी तळेकर सर, व आता सर्वांचीच माफी मागून सूरजभाई, या सर्वच वडीलधारी ज्येष्ठ माझ्या माता मायमाऊली, सर्व अनिता तैताड, सर्वच उपस्थित, समोर बसलेली मायबाप जनता आणि ज्यांच्यामुळं हा अभिजित पाटील घडतोय ते समोर बसलेले माझे सर्व मतदार राजा, बळीराजा शेतकरी संघटनेचे ज्ञानेश्वर भाऊ माऊली जवळगेकर यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा दिला आहे, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. या देशामध्ये शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार यावं म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, काँग्रेस राहुल गांधी साहेब, आम आदमी पार्टी, आरपीआय, गवई गट, संभाजी ब्रिगेड व मित्र पक्षातील सर्व घटक पक्ष या राज्यामध्ये परिवर्तनाची नांदी करून पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं, दीनदलिताचं, सामान्यांचं, कष्टकऱ्याचं, बहुजन समाजाचं, स्वराज्याचं संकल्पित राज्य यावं म्हणून परिवर्तनाचा यलगार घेऊन वयाच्या 84व्या वर्षी पवार साहेब योद्धा म्हणून लढतायत महाराष्ट्रात आणि त्या योद्ध्याला साथ द्यायची म्हणून या जिल्ह्याचे लाडके नेते विजयसिंह मोहिते पाटील साहेब, मोठे दादा, हे देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत. या जिल्ह्यात ज्यांनी पुन्हा एकदा पवार साहेबांची साथ घेऊन पुन्हा या जिल्ह्यामध्ये पवार साहेबांचा जिल्हा करायचं ठरवलं ते खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब. सर्व महायुतीचे, महाविकास आघाडीचे सर्व नेते या राज्यामध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पवार साहेबांनी पंचसूत्री जाहीर केली. या पंचसूत्रीमध्ये ज्या माझ्या बहिणींना 1500 रुपये मिळत होते त्यांना आता पुढच्या काळामध्ये आपलं महाविकास आघाडी सरकार आल्यावर 3000 रुपये देण्याची भूमिका
पवार साहेबांनी घेतली. एसटीचा मोफत 100% प्रवास माय माऊलींना देण्याचं ठरवलंय. त्याचबरोबर माझा शेतकरी, केंद्रातलं सरकार काही शेतकऱ्याच्या बाजूने नाही. शेतकऱ्याचा सोयाबीनला भाव नाही, कपाशीला भाव नाही, दुधाला भाव नाही. शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी अडचणीत आहे. त्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी पवार साहेबांनी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर 3 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय. आणि जे रेग्युलर कर्ज भरतायत त्यांना 50,000 रुपये द्यायचे. घरातल्या सामान्य लोकांना 300 युनिट पर्यंतची लाईट मोफत द्यायची. आज आरक्षणाच्या मुद्द्यावरती विविध प्रकारे या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिलं का हो? 2014ला धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणल्याने दिलं का हो? आज काही लोक इथल्या लोकप्रतिनिधींनी तर मनोजदादा जरांगे पाटील साहेबांवरती ठेका घेतलाय का म्हणून टीका देखील केली. आणि आज काही लोक त्यांच्या बाजूने बोलायला लागलेत. खरंच का बोलतायत? दुसऱ्या बाजूनं त्यांनी सांगितलं 50,000 रुपये देऊन 1-1 रुपया ह्यांच्या कर्मचाऱ्यांनी माघारी पाठवला. मला या निमित्तानं आपल्याला यातून विचारायचंय की 1-1 रुपया कोणी पाठवला हे महत्वाचं नाही, पण तुम्ही ज्या समाजाला विकत घ्यायच्या भावना, समाजाचे म्हणणं दुखवलं त्याच्याबद्दल काय बोलणार? आणि मग त्या ठिकाणी मराठा आरक्षणाला आपल्या इथल्या भाषणात देखील त्यांचं वाक्य असं होतं की आम्ही अडचण आणणार नाही. याचा अर्थ काय हो? पाठिंबा नाही. बरोबर का? मी या निमित्तानं पवार साहेबांनी सांगितलंय, या राज्यामध्ये आपलं सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी जातनिहाय जनगणना करेल आणि जनगणना करून प्रत्येकाचा वाटा, प्रत्येकाला अधिकार देईल आणि हा आरक्षणाचा विषय कायमस्वरूपी त्या ठिकाणी मिटेल. प्रत्येकाला न्याय हक्क मिळवण्यासाठी पवार साहेबांनी ही भूमिका घेतली. चौथं, पवार साहेबांनी सांगितलंय एखाद्या घरात कोण आजारी पडलं तर औषध उपचार दवाखान्यामुळं अडचणीत येऊ नये म्हणून 25 लाख रुपयेपर्यंत आता इथून पुढचा दवाखाना हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार मोफत करणार आहे, ही भूमिका त्या ठिकाणी घेतली. 5वं, बहिणींना 3,000 रुपये देतोय म्हणून भावांना देखील बेरोजगारांना 4,000 रुपये महिन्याला स्टायफंड देण्याची भूमिका पवार साहेबांनी घेतली. या माध्यमातून ही पंचसूत्री पवार साहेबांनी सांगितली. आणि मग खरा प्रश्न, आपल्या मतदारसंघात या विकासाच्या कामाला आज आपल्यावरती टीका टिप्पणी करण्यापेक्षा मला जी म्हणून संधी मिळेल, मी त्या संधीचं सोनं करण्यासाठी अहोरात्र कष्ट करत असताना ही निवडणूक कशासाठी असती, गेल्या 5 वर्षात काय काम केलं आणि पुढच्या 5 वर्षात काय काम करणार, ह्याचा अजेंडा, केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्याची निवडणूक आहे. काल आपण भाषणं ऐकली असतील. कालच्या भाषणात गेल्या 5 वर्षात नाही 15 वर्षात काय काम झालं, आकडेवारी सहित हिशोब होता का? काल त्यांनी पुढे 5 वर्षात काय करणार ह्याच्यावरती एक शब्द बोलले का? मी विस्तृतपणे माझं विजन आपल्या समोर मांडलं, ते पण निवडणूक जाहीर आचारसंहिता व्हायच्या आधी. आपल्या भागाचा मुख्य प्रश्न पाण्याच्या बाबतीमध्ये उजनी धरणाचं नियोजन व्हायला पाहिजे. 123 TMCचं धरण आहे, मे महिन्यात मात्र मायनस मध्ये जातं. त्याचं नियोजन होऊन सगळ्या नदीकाठच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोठे बॅरिकेड करून 20 ते 22 TMC पाणी त्या ठिकाणी अतिरिक्त साठवावं लागेल. सीना नदीत देखील 4 ते 5 TMC पाणी साठेल आणि अतिरिक्त पाणी होऊन शेवटच्या शेतकऱ्याला जे आज त्रास होतोय शेवटच्या पाळीला,
तो त्रास थांबवण्यासाठी वाहून जाणारं पाणी आता आपल्याला थांबवावं लागणार आहे. या अशा विषयावरती विवेचन होणं महत्वाचं आहे. केळी संशोधन केंद्र आपल्या भागात झालं पाहिजे. निर्यात करण्यासाठी ड्रायपोर्ट झालं पाहिजे. जुजबी स्वतःची कंपनी किंवा पुतण्याची कंपनी नाही, तर सरकारच्या वतीनं ती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी योजना झाली पाहिजे. मला अधिकीचं बोलत असताना मग माढा मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नाही हे देखील मी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही कागदपत्र आणा, आम्ही निधी देऊ. मग लोकप्रतिनिधीचं काम काय हो? माझी विनंती आहे की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हे श्रद्धास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक, महात्मा ज्योतिबा फुलेंचं, आमच्या सावित्रीमाईंचं, अहिल्यादेवी होळकरांचं, ही स्मारक आमच्यासाठी ऊर्जास्थान आहेत. ही ऊर्जास्थानं आम्हाला निर्माण करून पुढच्या पिढीला आता प्रबोधनाची गरज आहे आणि ती पुढच्या काळात करायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ही ऊर्जास्थानं निर्माण करावी लागतील. मी या निमित्तानं आपल्याला करकम असेल, टेंभुर्णी असेल, मोडलीम असेल, माढा असेल आणि आपल्या भोश्यात देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करण्याच्या बाबतीत पुढच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करून दाखवूया. त्या ठिकाणी टीका टिप्पणीपेक्षा समोरच्या उमेदवारांनी काय सांगितलं, विठ्ठल कारखान्यावर एवढं कर्ज आहे, 800 कोटी झालं, 500 कोटी झालं. अहो तो विषयच नाही निवडणुकीचा. तुम्हाला काय फेडायला यायचंय का? बरं, ज्याच्या समोर बसून बोलताय त्यांनीच केलंय आणि मला सांगताय. मला घोळच कळत नाही. काही जण लोक सांगतात कारखान्याला आम्ही भाव जास्त दिला म्हणले, मग 2500 जाहीर केला कशासाठी? 2500 जाहीर केला ज्यावेळेस विठ्ठल कारखान्यानं दराची स्पर्धा लावली त्यावेळेसच दर दिला का नाही हो? नाहीतर देत होती का? मागच्या काळात का दिला नाही? आणि मला सांगते ती विठ्ठल कारखान्याला 43 कोटी तोटा आहे आणि बँकेला हप्ता भरला नाही. अहो पण मला एक म्हणायचंय साहेब, ही निवडणूक ही विठ्ठल कारखान्याची नाही हो. विठ्ठल कारखाने निवडणुकीत तुम्ही विरोधच केलाय. अजून एकदा या, अडचण ती नाही. आमची उमेदवाराला म्हणणं आहे की तुम्ही माढा मतदारसंघात काय करणार हे सांगा. आज इथून शेवट्याला जायला रस्ता कसा हो? पियाला काय परिस्थिती आहे? नांदुऱ्याला रस्ता केला का 15 वर्षात? आज कोणचं गाव सांगा बरं रस्ता केलाय? आणि मग एक ठिकाणी व्हायला सांगितलं 450 कोटीचा निधी आणलाय. मी म्हणलो सोन्याचा रस्ता बिस्ता केलाय काय की? उकरून बघायला 450 कोटी व्हायला आलाय ग. जाधववाडीला रस्ता नाही, बारडीला तीच अवस्था आहे, खरातवाडीची तीच अवस्था आहे. रस्ता म्हणून कुठला केलाय हो? 15 वर्षामध्ये आज कोणत्याही बाबतीत त्या ठिकाणी योग्य पद्धतीने आपल्याला न्याय मिळाला नाही. दुसऱ्या बाबतीत मला खेदानं वाटतं की समोरची लोक प्रचार वेगळ्या दिशेने नेत आहेत. माझी सर्वांना विनंती आहे, ही निवडणूक माझी बबनदादा शिंदे साहेबांविरुद्ध नाही. ते आदरणीय आहेत, त्यांच्यावर एक शब्द बोलत नाही बोलणार नाही. माझी निवडणूक ही समाधान काळे साहेबांच्या विरोधात नाही. माझी निवडणूक गणेशदादा पाटील साहेबांच्या विरोधात नाही. माझी निवडणूक रणजित सिंह शिंदेच्या विरोधात आहे. माझी विनंती आहे आमच्या मित्रांना, आमचे मित्र ज्या पद्धतीनं या भागात आपल्या सर्वांचे नेते रोहितदादा पवार साहेब आपल्याशी संपर्क बोलणार आहेत आणि आपण ऐकावं मग नंतर मी आपल्याशी संवाद साधेन. दादा नमस्कार, बोला. नमस्कार. नमस्कार, मी रोहित पवार बोलतोय. तर तुमच्यापाशी मला पोचायचं होतं, पण आज 5-6 ठिकाणी सभा होत्या
आणि त्या सभेमध्ये जाता जाता थोडा उशीर झाला, पण तरी सुद्धा मी महाड येतोय. पण तुमच्या आपल्या या भोसे या गावामध्ये मला येता येणार नाही. खरं तर हे गाव आदरणीय पवार साहेबांसाठी आणि आमच्या कुटुंबासाठी अतिशय महत्वाचं गाव आहे. त्याचं मुख्य कारण असं की या भागाचे भाग्यविधाते आदरणीय कैलासवासी यशवंत भाऊ पाटील हे आदरणीय पवार साहेबांच्या फार जवळ होते. म्हणजे साहेबांवर त्यांचं इतकं प्रेम होतं आणि साहेबांचं त्यांचं इतकं प्रेम होतं की साहेब कधी कधी माड्याबद्दल जेव्हा बोलतात, त्या भागाबद्दल जेव्हा बोलतात, तेव्हा भाऊंचा उल्लेख केल्याशिवाय पवार साहेब कधीही बोलत नाहीत. एवढं प्रेम आणि विश्वास आदरणीय पवार साहेबांचा त्यांच्यावर होता. आणि भाऊंनी सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत पवार साहेबांची साथ ही सोडली नाही. तसंच आदरणीय राजू बापू पाटील सुद्धा आदरणीय पवार साहेबांबरोबर ते राहिलेत आणि पवार साहेबांसाठीच ते शेवटपर्यंत तिथं लढत राहिले. दुर्दैवाने करोनाच्या काळामध्ये आपल्या बापू आपल्याला सोडून गेले. पण महत्वाची गोष्ट काय, या परिवारामध्ये निष्ठेला फार महत्व आहे. म्हणजे याच्यामध्ये भाऊही असतील, बापूही असतील, यांनी निष्ठेला महत्व दिलं, पवार साहेबांना महत्व दिलं. पवार साहेब त्यांच्यावर विश्वास ठेवून असायचे. पण मला खरं तर आश्चर्य वाटलं, आता तुम्ही आमच्या पिढीच्या बाबतीत जर विचारलं तर मी सुद्धा तशा तिसऱ्या पिढीतला येतो. मी फक्त सत्ता, पैसा आणि एखादं पद याचा विचार केला असता तर मी सुद्धा पवार साहेबांना सोडलं असतं आणि या सत्तेत जाऊन मंत्री झालो असतो. पण शेवटी मराठी माणसं निष्ठ देतात. आपण सर्वजण स्वाभिमानी माणसं आहोत. मराठी माणसं कधी गद्दारीला नाहीतर कुणाच्याही व्यक्तीला कुठेही असं कधी तिथं वागत नाही. हे पवार साहेबांनी तिथं पाळलं, हे भाऊंनी तिथं पाळलं, बापूंनी तिथं पाळलं. आणि बापूंवर तुमची आस्था, पवार साहेबांवर आस्था, गाव म्हणून तुम्ही विचाराबरोबर राहिलात. बापू आणि भाऊंबरोबर तुम्ही विचारासाठी राहिलात आणि ते तसे एकनिष्ठ होते. आणि एकनिष्ठता ही आपल्या सर्वांना भावते आणि आवडते. मी सुद्धा विचाराला पक्का होतो. आमिषाला आहारी न जाता मी विचाराची साथ नाही सोडली, माझ्या आजोबाची साथ नाही सोडली, माझ्या नेत्याची साथ नाही सोडली, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची साथ नाही सोडली. माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी मला पवार साहेबांकडे बघून निवडून दिलं, मग मी माझ्या लोकांची, मतदारसंघाच्या लोकांची साथ नाही सोडली. खरं तर माझी अपेक्षा होती की पाटील कुटुंबातली जी पुढची पिढी आहे ते सुद्धा कुठेतरी निष्ठेला पक्के राहतील, आदरणीय पवार साहेबांबरोबर राहतील, विचाराबरोबर राहतील. थोडस वाईट वाटतंय, खरंच हृदयाला वेदना होत आहेत. पवार साहेबांना ही गोष्ट जर कळाली त्यांना सुद्धा खरं तर विश्वास बसणार नाही. मला तर एक विनंती करायची, ठीक आहे काल पाठिंबा दिला असला तरी अजून वेळ गेलेली नाही. एकदा भाऊंचा आणि बापूंचा विचार निर्णय घ्यावा. आज रात्री नाही तर उद्यापर्यंत तिथं परत एकदा पाठिंबा अभिजित धनंजय पाटील हे आपले जे उमेदवार आहेत, पवार साहेबांचे उमेदवार आहेत, त्यांना तिथं द्यावा. पण ही विनंती करून सुद्धा जर ऐकलं नाही तर मग मी मायबाप जनतेला विनंती करतो की शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. प्रत्येक व्यक्तीला जे काही मतदानाचा अधिकार आहे तो तुमचा आहे आणि तुम्ही सर्वजण, आपण सर्वजण स्वाभिमानी आहोत. आणि मग पवार साहेब आज 85 वयाचा असताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. त्यांच्या पिढीतला एकुलता एक नेता म्हणून या महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार वाचवण्यासाठी गुजराती नेत्यांच्या विरोधात, गुजरात शाहीच्या विरोधात आपला एक वस्ताद तिथे एकटा लढत आहे. आणि तो का लढतोय? कारण तुम्ही त्यांच्या बरोबर आहात. महाविकास आघाडी सरकार 100% या महाराष्ट्रामध्ये येणार म्हणजे येणार. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष मी आपल्या सर्वांना तिथे सांगतो. पण असं होत असताना प्रत्येक उमेदवार, आमदार आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे भोसे इथं असतात सर्व स्वाभिमानी जनतेला मी विनंती करतो, आदरणीय पवार साहेबांच्या वतीने विनंती करतो की अभिजित धनंजय पाटील अनुक्रमांक 2 चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस असा आहे, त्यांच्या पाठीमागे आपण सर्वजण भक्कमपणे उभा राहाल. जिल्हा परिषदचं इलेक्शन नाही, पंचायत समितीचं इलेक्शन नाही, हे ग्रामपंचायतचं इलेक्शन नाही. ते जेव्हा इलेक्शन होतील तुम्ही त्याबद्दलचा निर्णय तुमच्या लेवलला घ्या. पण हे महाराष्ट्राचं इलेक्शन आहे
आणि याच्यामध्ये उमेदवार हा पवार साहेबांनी दिलेला आहे. मी आपल्या सर्वांना विनंती भाऊ आणि बापूंच्या वतीने करतो, हे महाराष्ट्राचं इलेक्शन आहे. बापू आणि भाऊंच्या घरातलं कोणी तिथे उभा नाही. आज हे इलेक्शन लढत असताना पवार साहेबांकडे बघून, विचाराकडे बघून, शेतकरी म्हणून, कष्टकरी म्हणून, स्वाभिमानी मराठी माणूस म्हणून तुम्ही सर्वजण अभिजित धनंजय पाटील यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहाल असा विश्वास व्यक्त करतो. ते तर आमदार होणारच आहेत, पण एक गोष्ट सांगतो की आपल्या गावातून लीड ही 100% आपल्या उमेदवाराला मिळेलच. आणि माझा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना आहे की अभिजित भैया पाटील आमदार झाल्यानंतर आदरणीय पवार साहेबांना स्वतः मी आपल्या गावामध्ये घेऊन येणार. आपल्या गावाला फक्त काय करायचे ते लीड द्यायचे. तिथे आल्यानंतर तुमचे जे कुठले विषय असतील, भाऊंच्या बापूंच्या आठवणी असतील, त्या तुम्ही, मी, आपले आमदार अभिजित पाटील, खासदार आणि तुम्ही, आपण सर्वजण मिळून या बाबतीतली चर्चा करू. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना शब्द देतो. विकास कामं ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. भाजप सरकार शेतकऱ्यांना कसं हिनवतंय हे तुम्हाला सर्वांना तिथं माहिती आहे. मराठा समाज, ओबीसी समाज, आदिवासी समाज, धनगर समाज यांना फक्त खेळवत ठेवलंय हेही तुम्हाला तिथं माहिती आहे. पण स्वाभिमानाच्या लढाईमध्ये पवार साहेबांबरोबर राहावं, तुम्ही राहाल असा विश्वास व्यक्त करतो. आणि भोसे या गावातून आपल्या उमेदवाराला खूप जबरदस्त लीड त्या ठिकाणी द्याल असा विश्वास व्यक्त करतो. पवार साहेबांना सुद्धा आपल्या सगळ्यांचा संदेश देतो. तिथं उपस्थित असणाऱ्या सर्व स्वाभिमानी मतदारांना मी विनंती करतो, पवार साहेबांना मी आश्वासित करू का भोसे गावाच्या वतीने? 100% करू का? पवार साहेबांना सांगू का की तुम्ही सर्वजण या महाराष्ट्राचे भूमिपुत्र, या महाराष्ट्राचे स्वाभिमानी नागरिक, भाऊंचे, बापूंचे खंदे समर्थक आदरणीय पवार साहेबांबरोबर 100% आहात. आणि भोसे या गावातून 100% लीड पवार साहेबांच्या पक्षाला तुम्ही द्याल हे शब्द तुमच्या सर्वांच्या वतीने आदरणीय पवार साहेबांना मी देतो. असा शब्द इथं देऊन मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. धन्यवाद दादा, धन्यवाद. दादांनी आपल्याला जरी अडचण झाली तरी आपल्याला संदेश दिलाय. तो संदेश आपल्या गावचे, आपल्या विठ्ठल कारखान्याचे संचालक कैलासवासी महादेवप्पा खटके, या गावचे ज्येष्ठ नेते होते वैजनाथ दादा कोरके, यांची बोलता बोलता नावं राहून गेली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि ज्या पद्धतीने आता दादांनी सांगितलं त्याच धर्तीवरती मी देखील आपल्याला हेच विनंती करतो की एका बाजूला राज्यामध्ये शिवसेना पक्ष फोडला, तो आपल्याला सगळ्याला माहिती आहे खोक्यावरती, आणि पवार साहेबाचा देखील पक्ष फोडला. उद्याच्या काळामध्ये आपल्याला आमच्या काही नेते मंडळींनी, आमच्या मित्रांनी शपथ दिली. मी या निमित्तानं आपल्याला देखील विचारतो की 2004 ला बापूंच्या प्रचाराला बॅटरी मी देखील धरली होती, तेव्हा रणजित भैया आलेला नव्हता. रणजित भैया बॅटरी धरायला आलेला नव्हता. हा अभिजित पाटील छोटं का असना, एक मत का असना दिलं होतं. आता खऱ्या अर्थानं बापूंची शपथ तुम्हाला आहे. जर आपल्या तालुक्याचा स्वाभिमान तुमच्यात असेल तर त्या ठिकाणी आपण देखील हा निर्णय उद्याच्या निवडणुकीत 20 तारखेला घ्याल. त्याचबरोबर आमच्या दुसऱ्या मित्रांनी वसंतदादांची शपथ दिली. मला त्या निमित्ताने हेच सांगायचंय की दादा आपली शपथ देत असताना 2014 ला कल्याणराव काळे साहेबांचा प्रचार देखील ह्याच अभिजित पाटलानं केला होता, आणि ह्यांच्याच विरोधात तुमच्यासाठी आम्ही प्रचार केला होता. आता तुम्ही दादांची त्यांच्यासाठी शपथ देताय, ह्याच्यापेक्षा मग वाईट आणि काय असेल हो. आपण या ठिकाणी सगळ्यांनी विचार करा. आताच्या काळामध्ये या राजकारणाचा स्तर आता आपल्याला उंच व्हायचा आहे, आणि आता आपल्याला पुढच्या काळामध्ये पुढच्या पिढीचा विचार करून ज्या ज्या म्हणून गोष्टी, मी आता अधिकीचा वेळ घेत नाही, माझ्या सर्व सहकार्यांना, मित्रांना विनंती आहे
की दादांनी जशी विनंती आपल्याला केली तशी मी आज देखील आपल्याला जाहीरपणे विनंती करतो. जरी माझं काय विठ्ठलच्या निवडणुकीत, चंद्रभागेच्या निवडणुकीत तुमच्यावरती टीका टिप्पणी केली असेल तरी जाहीररित्या आज मी आपली माफी मागतो. माझ्या पाठीशी आपण उभा राहून एका दोस्ताला मदत करा, विठ्ठल परिवाराच्या नेत्याला, विठ्ठल कारखान्याच्या चेअरमनला आमदार करा. ज्या पद्धतीने शिवाजी सावंत सर एका बाजूने हितच गरळ वकतेत आणि त्यांनी सांगतात की आम्हाला बाहेरचा आल्याला चालणार नाही, आणि मग आपला स्वाभिमान कुठं चाललाय हा देखील तुम्ही विचार करण्याची गोष्ट आहे. एका बाजूला मी आता अधिकीचा वेळ घेणार नाही, रोहितदादा मोडलीमला येणार आहेत. काही दिवसापूर्वी, एक 4-2 दिवसापूर्वी काही गोष्ट घडली. त्या ठिकाणी वकील साहेब उमेदवार थोडे दिवस लांब राहिला आणि माझ्या आणि दादांची इलेक्शन लावायचा बहु प्रयत्न केला, परंतु उमेदवार दादा नाहीत. आम्ही त्या ठिकाणी बगल दिली आणि त्या ठिकाणी बापू योग्य पद्धतीनं, दादा आदरणीय आहेत, दादांबद्दल ज्या दिवशी दादा निवडणुकीचा अर्ज भरायला समोर आले होते त्या दिवशी त्या ठिकाणी मी त्यांचं दर्शन घेऊन आशीर्वाद देखील मागितला. परंतु आजची परिस्थिती अशी आहे. मी दादांना देखील विनंती करतो, दादा आपण आदरणीय आहात, वडिलांप्रमाणे आहात. तुमचं जसं रणजित भैया मुलगा आहे तसा तुमच्या मुलाप्रमाणे अभिजित देखील धरा आणि दोघाच्या डोक्यावर हात ठेवा. भले त्याच्या डोक्यावर उजवा ठेवा, माझ्यावर डावा तर ठेवा, आणि दोघाला लढ म्हणा. दोघात कोण कसा आहे त्या ठिकाणी होऊन जाऊ द्या. त्या ठिकाणी आपला आशीर्वाद त्या ठिकाणी दोघालाही द्या. आणि हे निवडणूक लोकशाही पद्धतीनं, आपल्याला तुलनात्मक पद्धतीनं ही निवडणूक झाली पाहिजे. ह्या निवडणुकीचं आपल्याला मी जास्त काही बोलत नाही, पण थोडक्यात काही गोष्टी काल पण बोललो, आज देखील आपल्याला सांगतो. विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी त्या ठिकाणी मला आपण सगळ्यांनी मिळून एक संधी दिली. बंद पडलेला साखर कारखाना चालू करायचा, ज्याचं 3 लाख गाळप होतं त्याचं पहिल्या वर्षी 7,26,000 आणि गेल्या वर्षी 11 लाखापर्यंत नेलं. ऊसाचा भाव 2100-2200 वरनं 2500, 2825, 3000, 3500 पर्यंत न्यायची संधी मिळाली. दुसऱ्या बाजूला दादांच्या कृपेनं त्या ठिकाणी त्यांना देखील जिल्हा दूध संघाचं चेअरमन केलं. हा पण सहकारी जिल्हा दूध संघ 38,000 लिटर अध्यक्ष दूध कलेक्शन होतं आणि आज मात्र तो बंद पडला. दुधाचा भाव 35-36 रुपये होता, तो 25-26 रुपयावर आणला. एका बाजूला आम्ही ऊसाचा भाव वाढवला, त्यांनी दुधाचा भाव कमी केला. सहकारी साखर कारखाना आम्ही त्या ठिकाणी चालवतोय, त्यांनी या सहकारी दूध संघाच्या त्या ठिकाणी जमिनी जागा विकल्या आणि कमिशन काढलं. मग कोरोनाचा काळ आठवा. कोरोनाच्या काळामध्ये पंढरपूरला मल्टीप्लेक्स मॉलमध्ये आपल्याला देखील माहिती आहे की त्या ठिकाणी मॉल मोकळा केला आणि 100 बेडचं हॉस्पिटल चालू केलं. आपल्या सगळ्याच्या सेवेला होतो. आमच्या महादेव तळेकर सरांनी भक्तनिवास मध्ये त्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर चालू केलं आणि आम्ही त्या ठिकाणी भेट होते महादेव तळेकर सर लांबनं. आम्ही दोघं जण पेशंट पशी जायचो, त्याला औषध उपचार करायचो, भेटायचो, बोलायचो. आम्ही काय डॉक्टर नाही आणि आमची पोरं बी डॉक्टर नाही, पण आम्ही म्हणलो ना असं. आम्ही दोघांनी डॉक्टरच्या सल्ल्यानं फक्त गोळी देताना आधार द्यायचो आणि त्या पेशंटला बरं करण्याचं काम आम्ही त्या काळामध्ये केलं. मला एवढंच सांगायचं, रणजित भैया आपण इथल्या कुठल्या मतदारसंघात 15 वर्ष आमदार आहात, इथल्या कुठल्या माणसाला हॉस्पिटलमध्ये बेड दिला आणि त्याला भेटायला गेला, एक फोटो दाखवा. दोघांनाही संधी समान आहे. दोघांच्याही संधीचा त्या ठिकाणी विचार तुलनात्मक करा. कोरोनाच्या त्यांच्याकडे पण साखर कारखाने आहेत, माझ्याकडे पण साखर कारखाना होता. त्यांचा साखर कारखाना देशात 1 नंबर आहे. त्यांच्याकडे पण डिस्टिलरी आहे, आपल्याकडे पण डिस्टिलरी होती. उस्मानाबादच्या धाराशिव साखर कारखान्यामध्ये महाराष्ट्रातला नाही तर देशातला ऑक्सिजनचा पहिला प्रकल्प आपण उभा केला. मला काय धाराशिवला उभं राहायचं नव्हतं, परंतु धाराशिवच्या लोकांना त्या ठिकाणी मदत करायची ही भावना मनामध्ये होती. 1 रुपया न घेता त्या ठिकाणी ऑक्सिजन दिला. या राज्याच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्यावेळी मला
एक शब्द वापरला, त्यावेळेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब म्हणले, अभिजितजी तमाम महाराष्ट्राच्या वतीनं तुमचे आभार, याच्यापेक्षा आयुष्याला काय मोठं पाहिजे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या वतीनं आभार मानतो. कोरोना काळात केलेलं काम, तुमच्याकडे पण डिस्टिलरी होती, तुमच्याकडे पण कारखाने होते, का तुम्ही इथेनॉल बंद करून त्या ठिकाणी ऑक्सिजन चालू केलं नाही? का त्यात पैसे नव्हते म्हणून? मला समोरासमोर तुलना करायची आहे. मला या निमित्तानं हेच सांगायचं, आपला माझ्याकडचे खाजगी साखर कारखाने, त्या ठिकाणी भाऊ विठ्ठल कारखाना अडचणीत होता, आपल्या खाजगी कारखान्यावर कर्ज काढून विठ्ठल कारखान्यात पैसे टाकून तो कारखाना चालू केला. एका बाजूला खाजगीतनं आम्ही सहकारी चालवला आणि ह्यांच्या एका सहकारीतनं 4 पिलं झाली प्रायव्हेट. आणि हा सहकारी कारखान्यातनं 4 खाजगी कारखाने झाले आणि हा सहकारी कारखाना पण आता खाजगी केला. आणि मग एका बाजूला सहकारातनं खाजगीकरण आणि आम्ही मात्र खाजगीतनं सहकार वाचवण्याची भूमिका घेतली. आता हा मतदारांनी विचार करण्याची गोष्ट आहे. ज्यावेळेस आम्हाला विठ्ठलच्या सभासद शेतकरी बिलं द्यायची होती, अडचण होती, आम्ही संचालक मंडळाच्या त्या ठिकाणी वकील साहेब आमच्या सगळ्याच्या उतार्यावर बोजे चढवले आणि आम्ही कर्ज काढून त्या ठिकाणी शेतकऱ्याची बिलं दिली. त्यांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढली आणि स्वतः पैसे घेतले. त्या ठिकाणी ट्रॅक्टर मालकाच्या नावावर पैसे काढले, शेतकऱ्याच्या नावावर पैसे काढले, शेतकऱ्याच्या प्रपंचाला अडचण आणली, शेतकऱ्याचे दिवस त्या ठिकाणी खराब केले. आम्ही आमच्या परीनं उसाला भाव जास्त देऊन शेतकऱ्याच्या जीवनात आनंद आणण्याचं काम केलं. ही तुलना त्या ठिकाणी करण्याची गरज आहे. ही तुलना करत असताना त्या आमदाराचे पुत्र आमदार करायचे का शेतकऱ्याचा पोरगा आमदार करायचा, ही उद्याची निवडणूक आहे. मी अधिकीचं बोलणार नाही, कारण मोडलीमला पुढची सभा आहे, परंतु आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आलात. मला या संख्येवरून, या माझ्या मायबाप जनतेच्या विश्वासावरून, जरी नेते मंडळींनी थोडा कानाडोळा केला तरी देखील ही जनता माझ्या पाठीशी राहील हा मला विश्वास वाटतोय. ज्या महाराष्ट्रामध्ये वयाच्या 84व्या वर्षी हा एक योद्धा लढतोय आणि त्याला साथ देण्यासाठी, शरदचंद्र पवार साहेबांना साथ देण्यासाठी त्या ठिकाणी माझ्यावरती कितीतरी कारवाया झाल्या, त्या ठिकाणी रेड पडली, कुलप लागली, काही झालं तर त्या ठिकाणी गनिमी कावा करून त्या ठिकाणी सुटून परत पवार साहेबांपाशी आलो. आणि मग ज्यांनी आता दादांनी सांगितलं तसं, भाऊ असतील, बापू असतील, 3 पिढ्याचं पवार साहेबांचं नातं त्या ठिकाणी कशासाठी आपण त्या ठिकाणी करताय, हे गोष्ट आपण आत्मपरीक्षण करावे. उद्याच्या निवडणुकीत उद्याचं मतदान हे शरदचंद्र पवार साहेबांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाला 2 नंबरच्या पुढचं बटन दाबून आपण प्रचंड मताने निवडून द्याल अशी मला खात्री वाटते. मी अधिकीचं बोलणार नाही पुढची सभा असल्यामुळं, पण आपण सगळेजण उद्याच्या काळामध्ये आपले सर्व नेते मंडळी हे आदरयुक्त आहेत, आदराचे स्थान आहे. मी यांच्यावरती एकही शब्द बोलत नाही आणि माझी कृपा आहे, विनंती आहे की आपण कारण नसताना जी माणसं आपली नाही ती, जी माणसं आपल्याला कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी आपलं समजत नाही ती, त्यांच्यासाठी कारण नसताना आपण एकमेकाला बोलत आपले वाद वाढवू नये. मी माझ्या बाजूनं वाद कुठलाही करणार नाही. आपण आपल्या बाजूनं लोकशाही पद्धतीनं निवडणूक लढो. मतदार आहे, सुज्ञ आहे आणि मला खात्री आहे की आज जसा आमचा दोस्त महादेव तळेकर सर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायला आला, तशी जनता देखील माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. आणि उद्याची निवडणूक ही जनतेनं हातात घेतली आहे. ही निवडणूक अभिजित पाटलाची नाही, ही निवडणूक आता शरदचंद्र पवार साहेबांची आहे. शरदचंद्र पवार साहेबांना उद्याच्या निवडणुकीत निवडून आणायचंय, महाराष्ट्राचं सरकार बनवायचंय आणि म्हणून माढा मतदारसंघाचा आमदार देखील पवार साहेबांच्या विचाराचा द्यायचा आहे. मी अधिकीचा वेळ घेत नाही. आपण खासदार बदललाय, आता आमदार, नवा खासदार, तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून निवडून द्यावं ही विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण.